गुड इव्हनिंग फ्रेंड. चला आज आपण बनवूया मस्त अशी एग बाउल करी. एग बाउल करीसाठी मी इथं एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही चिरून घेऊ शकता आणि तुम्हाला जे जे इन्ग्रेडियंट्स वापरायचे आहेत ते तुम्ही वापरू शकता. तर मी इथं फक्त कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि कांदा चिरून घेतलेला आहे. तर एग बाउल करीसुद्धा खूप सुंदर अशी लागते. करायला थोडं वेळ लागतो पण खाण्याला अगदी सुंदर लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मी एक पॅन घेतलेला आहे. त्या पॅनमध्ये मी जिरा ॲड केलेला आहे. त्यानंतर जे पांढरे तीळ असतात ते मी ॲड केलेले आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले जे तुम्हाला हवे असतील ते तुम्ही वापरू शकता. मी इथं फक्त मोठी दालचिनी आणि लवंगा एवढंच यूज केलेलं आहे. त्यानंतर मी वाळलेलं जे खोबरं असतं ना ते मी बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि त्याला मंद आचेवरती मस्त 2 ते 3 मिनटं भाजून घेतलेलं आहे. तर असं केल्याने काय होतं की मसाला आपला बारीक होताना चांगला बारीक होतो आणि खायलासुद्धा चव चांगली लागते. त्यामुळे हा मसाला भाजून घेणे योग्य आहे. तर त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे लसूणच्या पाकळ्या टाकल्या आणि थोडंसं हळद टाकलं. त्यानंतर जे आपलं भाजलेले मिश्रण आहे ते मी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर चला आता आम्ही एक बाउल करूया. तर एक बाउलसाठी मी इथं प्लॅस्टिकचे बाउल्स घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही स्टीलचेसुद्धा यूज करू शकता. तर मी प्लॅस्टिकचे बाउल यूज केलेले आहेत. त्यानंतर मी त्या सर्व बाउलना थोडं तेल लावून घेतलेलं आहे. तर तेल लावल्यामुळे काय होतं, जे आपलं एग आम्ही घालतो असतं ना ते त्याला चिकटत नाही. त्यामुळे त्याला आपण थोडं तेल प्रत्येक बाउलला लावून घ्यायचं आहे. तर मी इथं प्लॅस्टिक बाउल यूज केलेले आहेत आणि स्टील बाउल यूज केले नाहीत कारण आमच्या घरी तसे बाउल्स नाही आहेत ते खूप मोठे आहेत. त्यामुळे मी हे बाउल्स यूज केलेले आहेत. तुम्ही हवं असेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या बाउलमध्ये किंवा स्टीलच्या बाउलमध्ये करू शकता. त्यानंतर मी आता तेल ग्रीस करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आता त्याच्यामध्ये अंडी फोडून घेणार आहे. तर मी प्रत्येकी एक बाउलमध्ये एकच अंडं ॲड केलेलं आहे. असं सर्व ह्याच्यामध्ये आपण अंडी ॲड करून घ्यायची आहेत. तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये हवं आहे तेवढं तुम्ही करू शकता. तर मी इथं एक 6 ते 7 अंड्यांचं मी केलेलं आहे. पण पॅनमध्ये 4च बाउल बसल्या कारणाने मी ते 2 वेळा उकडून घेतलेलं आहेत. म्हणजे त्याला प्रीहीट करून उकडून घेतलेलं आहे. तर मी बघू शकता मी सर्व बाउल्समध्ये अंडी घालून घेतलेली आहेत. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काही पण घालू शकता. म्हणजे जसं तुम्हाला व्हेजिटेबल आवडत असेल, गाजर, कांदा, मीठ, कोरिएंडर सेल्ट किंवा ब्लॅक पावडर असं यूज करू शकता. तर मी इथं फक्त कांदा चिरलेला बारीक कांदा आणि कोथिंबीर चिरलेली ॲड केलेली आहे आणि आपल्या स्वादानुसार मीठसुद्धा मी ॲड केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्ही हे मिक्ससुद्धा करू शकता. पण मिक्स केल्याने जे आपण अंडं उकडतो ना ते फुगतं आहे. म्हणजे त्याला वाफमुळे ते फुगू शकतं आहे. त्यामुळे ह्याला मिक्स मी केलेलं नाही आहे. फक्त वरून गार्निशिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी त्याला एका पॅनमध्ये ठेवून थोडंसं पाणी घालून पॅनमध्ये त्याच्यानंतर मी ते बाउल्स ठेवून एक 10 ते 12 मिनटं त्याला मी मंद आचेवरती उकडून घेतलेलं आहे. जेणेकरून जे आपले एग्स आहेत ना ते व्यवस्थितपणे शिजू शकतील आणि खायलासुद्धा अतिउत्तम लागतील. त्यानंतर जी मी पेस्ट करून घेतलेली ना त्याच्यामध्ये मी थोडीशी फुटाण्याची डाळ घातलेली आहे. कारण का मी करी करत असल्याने थोडा थिकनेस हवा त्यासाठी मी फुटाण्याची डाळ वापरलेली आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी कोरिएंडर घातलेले आहे. म्हणजे कोथिंबीर चिरून घातलेली आहे. जेणेकरून आपल्याला खायला चव छान लागेल. तर मी इथं जास्तीत जास्त जी कोथिंबीरीची देठं असतात ना ती वापरलेली आहेत. कारण का देठांमध्ये खूप असा वास असतो. त्यामुळे कोथिंबीरची देठं मी जास्त प्रमाणात वापरली आहे आणि त्याला मस्त अशी बारीक पेस्ट मी करून घेतलेली आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही ॲड करू शकता. टॅमॅटो मी यूज केलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. तर अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर मी पॅनमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ही बाउल्स घालून 10 ते 15 मिनटं मी त्याला लो ते फ्लेम करून उकडून घेतलेलं आहे. त्यानंतर मी जे हे बाउल्स आहेत ते बघू शकता आपोआप ते वेगळे होत आहेत. तर बघू शकता ते लावल्या कारणाने ते ॲटोमॅटिकली सर्व आपोआप बाहेर येत आहेत. त्याला चमच्याची किंवा चाकूची गरज नाही लागत आहे. तर
बघू शकता सुंदर असले आपले एग बाउल्स रेडी झालेले आहेत. त्यानंतर आम्ही काय करायचं, एक मोठं पॅन घ्यायचं किंवा भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि जे आपले एग बाउल्स आहेत ना ते मस्त असे फ्राय करून घ्यायचं. तर फ्राय करून घेण्याचं कारण म्हणजे जे आपले एग बाउल्स होतात ना ते मऊ होतात, म्हणजे जेणेकरून ते आपल्या आमटीमध्ये घालताना किंवा रसामध्ये घालताना फुटू शकतात. त्यामुळे थोडे फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून जो आपला कांदा घातलेला आहे वरती तो थोडासा भाजला जाईल आणि खायला अतिउत्तम अशी चव लागेल. तर मी इथं बघू शकता आपले जे एग बाउल्स आहेत ते मी मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत. तर मी इथं 10 ते 12 अंड्यांचे बाउल्स करून घेतलेले आहेत. त्यामुळे सगळे मी फ्राय करून घेतलेले आहेत. जितकी क्वांटिटी तुम्हाला हवी आहे तेवढं तुम्ही करू शकता. तर आमच्या घरी जास्त माणसं असल्या कारणाने मला हे जास्त बनवावं लागतं. तर बघा कसे दिसतात आहेत फ्राय करताना. बघू शकता किती सुंदर अशी गार्निशिंग त्याला वरती झालेली आहे. दिसायलासुद्धा अतिउत्तम दिसत आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान असं लागतं आणि हे तुम्ही रोटीबरोबर किंवा राईसबरोबर खाऊ शकता. त्यानंतर मी त्याच तेलामध्ये थोडासा कांदा परतून घेतला. त्यानंतर जी आपली पेस्ट बनवली होती ती ॲड करून घेतली. त्याच्यानंतर आपल्या घरचे मसाले म्हणजे तिखट, रेड चिली पावडर, सेल्ट, त्यानंतर आपल्या घरी असलेला गरम मसाला, त्यानंतर थोडीशी हळद घालून मिक्स करून घ्यायचं अगदी सुंदर आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून जी आपली पेस्ट आहे ती योग्यपणे शिजू शकेल आणि तेल सुटीपर्यंत त्याला उकळू द्यायचं. त्यानंतर तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढा तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर मी तर खूप असं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही थिकनेस बघून तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर त्याला मस्त 10 ते 15 मिनटं उकळी फुटू द्यायची, जेणेकरून जो आपला मसाला आहे तो व्यवस्थितपणे त्या मसाल्यांमध्ये मिसळू शकेल, म्हणजे त्याच्यामध्ये रेड चिली पावडर मसाला हा योग्य रीतीने मिसळू शकेल. त्यामुळे 10 ते 15 मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली जी कोरिएंडर आहे म्हणजे कोथिंबीर आहे ती पण ॲड करायची आहे, त्यामुळे चव खूप छान येते. त्यानंतर मी वरून थोडा चिकन मसाला घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. तर बघू शकता मस्त असला आपला रस्सा रेडी आहे. अतिउत्तम असा लागतो. तुम्ही ट्राय करून नक्की पहा. तर या रस्स्याचे तुम्ही चाहते व्हाल. तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपले एग बाउल्स आहेत ते मी सगळे एग बाउल्स घालून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी फक्त 3 ते 4 मिनटं त्याला उकळी फुटू दिलेली आहे, जेणेकरून जे आपलं एग बाउल्स आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे घुसळलं जाईल आणि खायला त्याच्यामध्ये अजूनच टेस्ट वाढेल. तर तुम्ही हे ट्राय करू शकता. थोडी लेंदी प्रोसेस आहे पण खायला अतिउत्तम अशी लागते. एकदा खाल तर परत परत मागाल अशी या बाउल करीची टेस्ट आहे. तर बघू शकता उकळी फुटलेली आहे आणि मस्त अशी आपली एग बाउल करी रेडी आहे. तर नक्की ट्राय करा. तर हा व्हिडिओ मी खूप दिवसांचा आहे पण आता ॲड केलेला आहे, कारण का हा राहून गेलेला. त्यानंतर मी आज हा व्हिडिओ अपलोड करत आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघू शकता. एगच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी किंवा गावाकडच्या पदार्थांची रेसिपी पाहण्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि सपोर्ट करत राहा. थँक्यू.